तर गायकवाड आणि 2 आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पोलिसांनी कोर्टाकडे व्हीसीद्वारे हजर करण्याची परवानगी मागितलेली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की गणपत गायकवाड यांना अटक करून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांना कोर्टात हजर करण्याची तयारी पोलिसांकडून केली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, गणपत गायकवाड आणि ज्यांच्यावरती गोळीबार झाला ते सुद्धा शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनलेलं आहे आणि दोन्ही बाजूचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो की हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर आता शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि त्यांच्या वतीनं सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाची भूमिका जी आहे ती मांडली जाते। मात्र कुठेतरी व्हीसीद्वारे हजर करण्याचा आरोपींना कोर्टामध्ये प्रयत्न आहे। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आहेत। काय तुमची मागणी आहे? कारण रात्री हा प्रकार घडला, तुम्ही आता इथे आलेला आहात, नेमकं काय सांगायचं आहे? कालची जी घटना घडली ती फार दुर्दैवी होती। असं व्हायला नको। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी दुर्दैवी घटना घडणं हे फार वाईट गोष्ट आहे। हे बघा, वाद प्रत्येक पक्षामध्ये असतात, प्रत्येक जाती भेदी सगळ्या ठिकाणी वादात, परंतु पोलीस स्टेशनला येऊन एका लोकप्रतिनिधीवर एका आमदारांनी अंधाधुंद गोळीबार करून जीवे मारण्याचाच तो प्रयत्न केला गेला। दुर्दैवाने ते वाचलेत, परंतु त्यांना जीवे मारण्यासाठीच ते पोलीस स्टेशनला आले होते, हे सिद्ध होतंय कालच्या प्रकारामधून। गोळीबार केला, मात्र गोळीबार केल्यानंतर पुन्हा प्रसार माध्यमांना ते प्रतिक्रिया देत होते की मला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाहीये। मुख्यमंत्र्यांवरती थेट त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, कसं पाहताय? नाही, हे योग्य नाही ना। तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्ही बोलताय काय? आता विचार करा, आज आमदार आहात तुम्ही, 3 वेळा निवडून आलेला आमदार आहे, त्यांनी एवढा तर विचार केला पाहिजे की तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत टार्गेट करताय। मुख्यमंत्री काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे ना। मुख्यमंत्री हे तळागाळा करून आलेले एक कार्यकर्ता आहेत। महाराष्ट्राच्या जनतेसाठी मुख्यमंत्री काय करतात हे जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। आणि तुम्ही 15 वर्ष आमदार म्हणून कल्याणपूर्व मध्ये काय कामं केले हेही कल्याणपूर्वेच्या जनतेला। एकत्र सहभागी असताना मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी गुंड पोचलेत असा आरोप त्यांनी केला। कारण जनतेला माहिती आहे ना, गुंड आहे मुख्यमंत्री, गुंड आहेत की महेश गायकवाड गुंड आहे ही कल्याणपूर्वेची जनता सांगते ना। जनता जेव्हा रस्त्यावर उतरते ना कल्याणपूरची, तेव्हा कोण गुंड हे दिसते। एक साधी हे बघा, पोलिसांना जर एवढी हे नव्हती, त्यांच्यामध्ये क्षमता नव्हती, तर पोलिसांनी त्यांचे हत्यार काढून घेतले पाहिजे। हत्यार न काढता पोलिसांचे, मग पोलीस मॅनेज झाले होते का? पोलीस मॅनेज झाले होते का? हे मॅनेज करून केले का? आज आमचा महेश गेला असता, त्याला जबाबदार कोण? कशी